मोठी बातमी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले मोठे निर्णय. राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ. महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष व सदस्यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार. दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह. शासकीय जमीन. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार. टेंभू उपसा सिंचन योजनेत स्वर्गीय अनिल बाबरभाऊ यांचे नाव. पूर्वा नदीवर 10 साखळी बंधाऱ्याच्या कामांना गती देणार. सिल्लोडमधील जमिनीची सिंचन क्षमता वाढणार. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूचे नुकसान केल्यास आता 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाखाच्या दंडाची तरतूद. राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकाच्या रकमेत वाढ. राज्यातील आणखी 104 ITI संस्थांचे नामकरण. संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार. लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण. कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती दलाच्या 2 कंपन्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुधारित सेवा अंतर्गत शाश्वती प्रगती योजना. राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र. जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ. आजरा तालुक्यातील वेळभट्टी गवसे घाटरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार. बंजारा लमाण ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येत अट शिथिल. कागल येथील सावगावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय. महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार. कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडी साठवण तलाव. बारी तेली हिंदू खाटे लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे. गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार. हरित राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. 1,60,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा. राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे समीकरण. शिरोड तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत जल योजना. बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना 10 लाखापर्यंत अनुदान योजना. सोलापूर ते मुंबई हवाई मार्ग गॅप फंडिंग देणार. वित्तीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतनायोगाप्रमाणे व्यवसायरोधक भत्ता देणार. डेक्कन कॉलेज गोखले संस्था टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित शाश्वत प्रगती योजना. वर्ल्ड पॅनलमधील भूखंड शैक्षणिक कामांसाठी रमाई आवास सबरी योजनेतील घरकुल अनुदानात वाढ इत्यादी निर्णय आज झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीत असे निर्णय घेण्यात आले. अशा नवनवीन माहितीसाठी राघवन वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.